पनवेल मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या सुमारे 4,88,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी पार पडले। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमध्ये विकासाची अनेक कामे मार्गी लागत असून नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध होत आहेत। या विकास कामांमध्ये नितळस येथील महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नितळस येथे 3,04,99,000 रुपयांच्या निधीतून इजिमा 21 ते नितळस रस्ता काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे। तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून 16,86,434 रुपयांच्या निधीतून व्यायामशाळेचे बांधकाम होणार आहे। याशिवाय पनवेल महानगरपालिकेच्या 1,47,47,651 रुपयांच्या निधीमधून किरवली येथील भरत पाटील यांच्या घरापासून ते जितेंद्र तरे यांच्या घरापर्यंत आणि भरत पाटील यांच्या घरापासून ते मंदिरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे। या सर्व विकास कामांचे भूमिपूजन बुधवारी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार, उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, भाजप नेते एकनाथ देशेकर, पनवेल उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, नितेश पाटील, यतीन पाटील, चाहू शेठ पाटील, तालुका चिटणीस सचिन पाटील, विनोद पाटील, राम पाटील, बाळकृष्ण पाटील, दीपक उलवेकर, भास्कर आगलावे, राजेंद्र गोंधळी, शैलेश माळी, नशीर शेख, उल्हास पाटील, अशोक साळुंखे, राजेश पाटील, नवनाथ खुटारकर, कैलास मडवी, गुरुनाथ पावशे, बाळूशेठ काठे, रुपेश पावशे, दशरथ पावशे, धर्मा पावशे, बळीराम काठे, ग्रामपंचायत सदस्या दर्शना पावशे, सुमिता काठे, सुरेखा सांगडे, अरुण पाटील, सुनील पाटील, अनंता पाटील, कैलास गायकर, हरिश्चंद्र पाटील, गणेश पाटील, पांडुरंग पाटील, सदाशिव पाटील, भगवान पाटील, बबन भोईर, आयुष पाटील, मानव पाटील, यशवंत पाटील, नितेश पाटील, जयदेव गायकर, शक्ती तांडेल, रुपाली काठे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज नितळस गावामध्ये आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आज मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून 3 कोटीच्या या रस्ता काँक्रीटीकरणाचं भूमिपूजन आज या ठिकाणी होत आहे। त्याच्याचबरोबर आमदार निधीमधून 16-17 लाखाची व्यायामशाला या ठिकाणी बांधण्याचं भूमिपूजन या दोन्ही कामांचं होत आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या विभागाचे अध्यक्ष दिनेश खानावकर, उपाध्यक्ष प्रल्हाद शेठ केणी, देशेकर साहेब, यतीन पाटील, आपल्या गावातील रामशेठ पाटील, गावातील सर्व धर्मशेठ आहेत, अशोक शेठ साळुंखे आहेत, सर्व सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य या ठिकाणी, बाळकृष्ण पाटीलसुद्धा उपस्थित आहेत। आपण सर्व या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। आणि हे रस्त्याचं काम आपलं नशीब चांगलं असलं की सगळं होतं। हे काम नेमकी जी नामवंत ठेकेदार आहेत TIPL, त्या TIPL कंपनीला हे काम मिळाले आहे। म्हणजे चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी हे होणार आहे। आणि एकदा झालं का मग जवळजवळ 20-25 वर्ष आपल्याला बघायला नको अशा पद्धतीचं हे काँक्रीटीकरणाचं काम होणार आहे। तशीच व्यायामशालासुद्धा कॉन्ट्रॅक्टरने चांगल्या पद्धतीची बांधवी तरुणांना व्यायाम करायला मिळावं म्हणून सुरुवातीपासून कुठे गेला तो रुपेश नेहमी त्याचा पाठपुरावा आहे। आता सागर याच्या मागे लागलेला आहे। नितळसमधले कार्यकर्ते आपले मग कैलास मडवी आहेत, त्याचे सर्व सहकारी लोक नेहमी पाठपुरावा या ठिकाणी ते करत असतात। आणि आज त्या कामाला आपल्या सर्वांना यश आलेलं आहे। व्यायामशाला लवकरात लवकर बांधून चांगली बांधावी आणि तरुणांनी या व्यायामशालेचा फायदा घ्यावा। मला तुमच्यावर कुस्तीवाले व्यायामाची वन आहे तुमच्या गावामध्ये, कुस्तीचं माहेरघर म्हटलं तरी काय हरकत नाही। अशा पद्धतीने या व्यायामशालेमध्ये सुद्धा आपल्याला चांगला व्यायाम करता येईल। आपण ही दोन्ही कामं चांगल्या पद्धतीची करू आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना धन्यवाद देऊ।